नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांना टाइम देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद यांनी निवेदनाद्वारे केली। गोरगरीब गरजू नागरिकांना उपासमारीची वेळ येत असून त्यांना आपली प्रतिष्ठाने दुकाने चालू करून देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्य सरकारने आम्ही लॉकडाऊन करणार नाहीत, कडक निर्बंध करू असं आश्वासन देऊन 4 तारखेला नवाब मलिक, अजित पवार सारख्या मोठ्या मंत्र्यांनी प्रेसवर सांगितलं की लॉकडाऊन करणार नाहीत पण कडक निर्बंध करू आणि ब्रेक द चेन नावाच्या निर्बंधाच्या आडमध्ये त्यांनी पूर्णतः राज्यभर लॉकडाऊन थोपलेला आहे। म्हणजे सामान्य जनतेला लॉकडाऊन करणार नाही म्हटलं आणि पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे। आज एकीकडे लोक मरतायत, लोकांना आरोग्य सुविधा नाही आहेत, बेड नाही आहेत, त्यांना इंजेक्शन नाही आहेत, त्यांना चांगले व्हेंटिलेटर ICUचे बेड उपलब्ध होत नाही आहेत, खाजगीमध्ये उपलब्ध होत नाही आहेत, लोक मरतायत। एकीकडे ते आरोग्य सुविधा द्यायची ही यंत्रणा मजबूत करण्याऐवजी महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना बंद करून त्यांना कोंडण्याचं काम करतात। हे जीव घेणं अत्याचार सरकारकडून होतंय। म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे की 10 एप्रिलपर्यंत तुम्ही वॅक्सिनेशन करा, तपास करा आणि जे काही तुम्हाला टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट करायची आहे करा, परंतु 10 एप्रिलपर्यंत जर तुम्ही व्यापाऱ्यांना कमीत कमी 4 ते 6 तासाची सकाळी 10 ते 6 मध्ये व्यापाऱ्यांना दुकानं, सर्व व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्याची, नाविकांना सलूनची दुकानं उघडण्याची, हॉटेल आणि पानटपऱ्यावाल्यांनाही त्यांची दुकानं उघडण्याची मुभा दिली पाहिजे। आणि जर ही मुभा 10 तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाने दिली नाही तर नांदेडमधल्या वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून सर्व व्यापारी संघटना, सर्व सामाजिक संघटना आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी 11 तारखेला ब्रेक द लॉकडाऊन नावाचं महामोर्चा महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करून फुले पुतळा ITI पासून कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही। वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना आज आम्ही निवेदन दिले की 11 एप्रिल रोजी आपण जो लावलेला अन्यायकारक लॉकडाऊन आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही तो मोडणार आहोत। कारण व्यापारी लोक परेशान आहेत, त्यांचे धंदे सगळे बंद आहेत आणि भीम जयंती, रमजान आणि पाडवा हे मोठे सण याच महिन्यात आलेले आहेत। या सणामुळे लोक खरेदीला बाजारपेठात जातात, बाजारपेठवाल्यांनी त्यांनी भरपूर साहित्य, कपडे रुपी आणून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं हा लॉकडाऊन त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे। म्हणून आमच्या व्यापारी बांधवासाठी वंचित बहुजन आघाडी हा लॉकडाऊन तोडून 11 तारखेला हा लॉकडाऊन तोडणार आहे।